जबरदस्त प्लेयर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही टीम लीडिंग या ठिकाणी पाहायला मिळते. पहिला चेंडू विकास राईट मोर द विकेट फेस करील बाळा दिनकर क्लासिक बॅट्समन. पहिला चेंडू यावेळेस चाबूक शॉट खेळायला गेले होते परंतु स्क्वेअर ऑफ द विकेट जर बघितलं तर चेंडू थोडा बाउन्स झाला आणि विकेट किपर गुल्लूच्या हातामध्ये कोणत्या प्रकारची संधी नाहीये. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला परंतु धाव आलेली नाहीये. गुड बॉलिंग चांगली ऍक्शन आहे. प्रत्येक चेंडूवर कानमंत्र दिला जातोय परंतु विलंब लावायचं नाहीये. 35 मिनिटांमध्ये 7 षटकं तुमची कोणत्याही परिस्थितीत टाकून झाली पाहिजेत. पहिला चेंडू निर्णायक चेंडू निर्धाव चेंडू फुलटा चेंडू होता ऑन साइडला प्लेसमेंट केले. चेंडू फरार मधुकर पडवल चेंडू थांबू शकले नाहीयेत. मिड विकेट झोन मध्ये येतील. दुसऱ्या चेंडूवर आला या चौकार. बाळा दिनकरच्या बॅटमधून आला एक क्लासिक चौकार. या 4 धाव्याने आपलं अकाउंट ओपन केलं. आपल्या संघाचा सांघिक धावा देखील 4 धाव्याने ओपन केल्यात. 4 धावा दाफलकर अंकित झाल्यात. विकास पहिला चेंडू ऑफस्टंपवर चांगल्या पद्धतीने टाकला होता. त्यानंतर दुसरा चेंडू फुलटॉस की जो ऑन साइडला टर्न केला आणि मिड विकेट शॉर्ट मिड विकेट झोन मधून चेंडू डीप मिड विकेट वाईडिश मिड विकेट झोन मध्ये येतील 4 धावा. कधी मानू नका. विजय तुमच्या जवळच आहे. जिंकल्याशिवाय थांबू नका. क्या बात आहे विकास. क्लासिक बॉलिंग मॅग्निफिशंट बॉलिंग. दर्जेदार बॉलिंग या ठिकाणी. 2 चेंडू अचूक पद्धतीने हाताळले गेलेत. ओंकार सावंत यांचं देखील आम्ही विशेष करून कौतुक आणि जयेश शेलवले यांचं देखील आम्ही कौतुक करतोय. जयेश क्रिएशन नाव इज ऑन लाईव्ह स्ट्रीमिंग. ओ चेंडू पॅडवर ॲप होतोय. अपील केली गेले. स्टंपोस अगदी जर बघितलं तर इम्पॅक्ट ऑफ आउटलाईन होतं. एक लेग बाईच्या स्वरूपात धाव मिळेल. धावसंख्या दाफलकर 5. धावा दाफलकर अंकित झाल्यात. प्रशांत ओ काय ओ माय गुडनेस चाबुक शॉट चपराक लगावली गेली. काय प्रशांतचा बॉटम हँड आहे. इतका वेळ होता प्रशांतकडे का चेंडूची गती विकाची एवढी होती तरी देखील स्क्वेअर कट मारले. स्क्वेअर कट नाही तर चाबुक शॉट. चेंडू फरार कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर या ठिकाणी येतोय. 4 धावा चौकार. 9 धावा दाफलकर 9 धावा दाफलकर अंकित झाल्यात. क्या बात आहे. एक तेरी तो एक मेरी यही हमारी कहाणी. आतापर्यंत CPL 20-21 दिवस क्रमांक 9 दुपारचं सत्र चालू आहे आणि दुपारच्या सत्रात तमाम क्रीडा रसिकांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो ट्रिपल8 या चॅनलवर देखील तुम्ही लाईव्ह स्पर्धा घरी पाहू शकता. केबल नेटवर्कच्या माध्यमातून डे नेटवर्कच्या माध्यमातून. बागफुटला गेले प्रशांतच्या बॅट मधून एक तुफानी आसमानी गगनभेदी यावेळेस सरळ मिड विकेट झोन मध्ये गगनाला चुंबन देणारा आणि प्रशांतच्या बॅट मधून येणारा हा षटकार. 6 धावा. की जो साधारणपणे जर विचार केला तर ट्रॉय या चित्रपटामध्ये तो हॅमर वापरला जायचा. पूर्वी अश्मयुगामधील पहिलं हत्यार म्हणजे हॅमर होतं मित्रांनो की जे दगडाचं बनलेलं होतं. मला वाटतं कदाचित बॅट जरी दगडाची नसेल परंतु ती बॅट अशी मला वाटतं दगडासारखी वाटते. त्या चेंडूवर इतका मोठा आघात करतोय प्रशांत. अफलातून बॅटिंग क्लासिक बॅटिंग विस्फोटक फलंदाजी. पहिल्या षटकात तब्बल विकेटच्या 3 चेंडूमध्ये शेवटच्या आल्या 11. 15 धावा दाफलकर अंकित झाल्यात. रोहित शेलार आलेत.
आज मात्र फैजल शेख आम्हाला पॉइंट मध्ये दिसत आहेत, कारण दिनेश बांगर यांनी त्यांची जागा घेतली. ओ लॉंग ऑफला पहिला चेंडू या ठिकाणी रोहित शेलारचा ऑप्शनच्या बाहेर. लाईन चांगली टाकावी लागेल, सातत्याने वाईट टाकले जात आहे. त्या ठिकाणी पहिली वाईट असेल, परंतु जर या CPL मध्ये बघितलं तर जास्तीत जास्त गोलंदाज हे वाईट टाकले जात आहेत. तर तो कुठेतरी मला वाटतो दर्जा, क्रिकेटचा दर्जा कमी पाहायला मिळतो, तो वाढवायचा आहे. शॉर्ट चेंडू होता, बॅकफुटला गेले, स्क्वेअर ऑफ द विकेट. क्या बात आहे, कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर सुईमधून धागा पेरावा त्या पद्धतीने टिपिकल बाळा दिनकर रोहित शर्मा स्टाईलने अगदी हा फटका फिनिश करतोय. क्या बात आहे, क्लासिक 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 क्लासिकल चौकार. या 4 धावांनी धावसंख्येला आकार 20 धावा, फुल कव्हर, 20 runs on scoreboard, loss of without wicket so far, and this is the second over in progress. Rohan once again is consistent. He consists of 5 runs. Still is inexpensive. डिफेन्स केलाय, चांगला चेंडू होता, सन्मान देणं हे देखील एका चांगल्या खेळाडूचं लक्षण असतं. सातत्याने बाळा दिनकर खूप इम्प्रेस करत आहे. बाळा दिनकर खूप क्लासिक बॅट्समन आहेत, आणि या बॅट्समनला जर तुम्ही बाहेर संधी देणार, जे ऑफसाईडला खूप चांगले खेळतात, लॉफ चांगले खेळतात, स्विच हिट वगैरे खेळत नसतात, परंतु जर बघितलं तर बॉटम हँडचा वापर करणारे बॅट्समन साठी शॉर्ट पिच चेंडू हे चांगले नसतात. प्रशांत चपराक लागवायला गेले होते, परंतु बीट होत आहेत. प्रशांत अशाच पद्धतीने खेळतात. प्रशांत दिनकर हे मयूरचे भाऊ आहेत. मयूर जर टायगरचा अस्नोली टायगर संघाचा वाघ असेल तर मग प्रशांत देखील त्या वाघाचा भाऊ आहे. म्हणजे एकदा विचार केला तर दोघांमध्ये सळसळतं रक्त, आणि काय बॅटिंग करतायत, हॅमर सारखी बॅटिंग. फुलटा चेंडू होता, ऑन साईडला प्लेसमेंट केले, एकच धाव मिळेल. थोडा बाउन्स झाला होता. रोहन वेगाने आले होते, परंतु रोहनला देखील सरप्राईज केलं त्या ठिकाणी. चेंडूने एक्स्ट्रा बाउन्स घेतला होता. रोहन पडवल, नामदेव पडवल यांचे छोटे सुपुत्र चांगली बॅटिंग करतात, फिल्डिंग करतात. या ठिकाणी कावकोंड झोन सांभाळतायत. धावसंख्या फुल कव्हर 22. आमच्या ऑफिशियल स्कोरर जे अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये देखील पाहायला मिळतात, भूषण बेरे, क्लासिक पर्सनॅलिटी आहे, आणि चेंडू देखील क्लासिक. अशा वेळेस जर विचार केला तर या ठिकाणी रोहित शेलारने इम्प्रेस केले मला, कारण रोहित शेलार चांगलं षटक हाताळतोय. एक चौकार खर्च झाल्यानंतर जो कमबॅक पाहायला मिळालाय गोलंदाज रोहित शेलारचा, अफलातून, इम्प्रेसिव्ह, दर्जेदार. फुलटा चेंडू होता, संधी आली, बाळा दिनकरची काही संपुष्टात. या ठिकाणी पॉइंट झोन मध्ये हा झेल पकडला गेलाय, आणि फलंदाज बाळा दिनकर इज बॅक टू द पवेलियन. पहिला फलंदाज, पहिला मासा गळायला लागला. बाळा दिनकर कॉट आउट या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी जर बघितलं तर फटका फसवला गेला, इनफिल्ड कव्हर करू शकले नाही, आणि 38 सर्कलच्या अगदी जवळ त्या ठिकाणी पकडले गेलेत. पहिला फलंदाज बाद झाले. आता आले मयूर दिनकर, टायगर स्पोर्ट्स संघाचा सगळ्यात धुरंधर, विस्फोटक आणि खरा वाघ, द रिअल टायगर. जर हे दोन बंधू जर या खेळपट्टीवर राहिले, 7 षटकांमध्ये धावांचा पाऊस पाडतील. या उष्णतेच्या वातावरणामध्ये पाऊस पडण्याची क्षमता आहे दोघांमध्ये. धावांचा पाऊस पडतील. रन मशीन आले. बाळा दिनकर परतले. बाळा दिनकरने या ठिकाणी वैयक्तिक 9 धावफलक सजवल्या गेल्या. आता मात्र कोणाला बॉलिंगवर घेऊन येतील, मधुकर आलेत. फिरकीचा जादूगर मधुकर, जसे प्रीमियर लीग मधील 23 विकेट घेऊन बेस्ट बॉलर राहिले होते, तोच मधुकर आलेत. मधुकरला जर टप्पा जर चांगला सापडला तर कितीही चांगला बॅट्समन असो त्याला फसवू शकतात, परंतु टप्पा मिळणं गरजेचं आहे. कारण जे लेग स्पिन असतात, लेग स्पिनरला टप्पा मिळणं गरजेचं असतो. परंतु जर विचार केला तर समोर आहेत एक युसुफ पठाण आणि एक इरफान पठाण, दोघे बंधूच आहेत. अँडी फ्लावर, ग्रँड फ्लावर, स्टीवा आणि मार्को, आणि जर विचार केला तर कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, दोघ्या पद्धतीचे बॅट्समन. परंतु दोन्हीकडे जर बघितलं तर एक रायटी आणि लेफ्टी, परंतु हे दोन्ही रायटीज बॅट्समन आहेत. ग्रेग चॅपल, इयन चॅपल आणि ट्रेव्हर चॅपल, अगदी त्याप्रमाणे बंधू. प्रशांत खूप आक्रमक आहेत. पॅडल स्वीप करायला गेले होते, परंतु लाईन चांगली. स्टंप चेंडू ट्रॅव्हल होतोय.
गुड बॉलिंग. धावसंख्या धावफल कव्हर 22. मधुकरला जर टप्पा सापडला तर मी अगोदर सांगितलंय मधुकर लेग ब्रेकर इतका चांगला आहे. फ्लिपर टाकतो, कधी कधी गुगली टाकतो, कधी कधी लेग ब्रेक चांगला टाकतो आणि लेग स्पिन तर त्याचा रॉंग वन आणि गुगली तर जबरदस्त आहे. आणि चांगली बॉलिंग आहे आणि अनुभव सगळ्यात महत्वाचा आहे. फ्लायटेड चेंडू होता इनसाइड आउट खेळले, प्रॉपर कनेक्शन जरी नसेल परंतु 2 धावा सहज मिळतील. फैजल शेख गुल्लूकडे फेकतायत अगदी आणि फ्लाइंग जट प्रमाणे गुल्लू तो चेंडू अडवतायत. क्या बात आहे. चांगली म्युच्युअल अंडरस्टँडिंग पाहायला मिळाली. 2 धावा मिळतील. 24 धावा धावफल कव्हर. नाईस बॉलिंग, चांगली बॉलिंग. मी अगोदर सांगितलं लेग आता मॉडर्न क्रिकेटमध्ये जर बघितलं तर स्पिनर खूप चांगले चालतात. मग तो अनिकेत सानप असेल, त्यानंतर नाजिम गुल्ली असेल, मधुकरजी असतील आणि टप्प्यामध्ये चेंडू आला आणि चेंडू त्याच पद्धतीने जर बघितलं तर स्कोअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये शॉर्ट पिच चेंडूला पुल केले. पॉवरफुल प्रशांतच्या बॅट मधून अजून एक हातोडा आणि हा हातोडा मिळून देतोय 6 धावा. षटकार. हत्यारावर ज्यावेळेस अवजारावर ते हातोडा मारतो आणि त्याला एक वेगळं रूप देतो तशा पद्धतीने प्रशांत बॅटिंग करतोय. कारण एका बाजूला टायगर आणि दुसऱ्या बाजूला देखील सुपर टायगर, तो हॅमर टायगर मी म्हणेल या ठिकाणी. प्रशांत तर मयूरपेक्षाही खतरनाक बॅट्समन मला वाटतंय त्या ठिकाणी. एकाच घरात जर इतके 2 खतरनाक बॅट्समन असतील तर त्या टीमसाठी मी म्हणेल समोरच्या टीमसाठी खतरा आहे. मधुकरला विकेट घ्यावे लागतील. 30 धावा धावफल कव्हर. जबरदस्त बॅटिंग, इंटरटेनिंग बॅटिंग. गुड बॉलिंग. आणि मधुकरला खेळणं इतकंही सोपंही नाहीये. जर एक चेंडू शॉर्ट पिच आला तर दुसरा चेंडू फ्लायटेड टाकणं आणि फलंदाजाला बीट करणं. आमचे ढमके साहेब देखील आज व्यासपीठावर आलेत. दिनेश ढमके यांचं देखील आम्ही विशेष करून कौतुकच करू. रमेश ढमके बीट होत आहेत. क्या बात आहे. ढूंढो ढूंढो साजना. एक फटका कन्वर्ट झाला, त्यानंतर सगळे चेंडू डॉट काढले गेलेत. हे देखील विसरता कामा नये कारण धसईकरांचा हा हुकमीचा टुरुक्का एक्का हा नेहमीच जबरदस्त कामगिरी करतो. मधुकर पडवल अनुभवी बॉलिंग मध्ये या ठिकाणी आपली धार दाखवतोय. यावेळेस पुन्हा एकदा प्लेसमेंट केले. शिवाजी भेरे होते शॉर्ट लेगला. एकदा मिळेल, एकच झाले समाधान. षटकाची समाप्ती. या षटकात दिल्या फक्त 9 धावा आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर झाल्या अस्नोली टायगर स्पोर्ट्स संघाच्या 31 धावा. एक गडी बाद 31. या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय. जो करंट रन रेट आतापर्यंत 10.05 आहे तो करंट रन रेट मला वाटतं बघता बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला. ही स्ट्रॅटेजी चांगली असेल कारण दोन्ही बॅट्समन प्रशांतनी 10 चेंडूमध्ये 20 धावा त्यांच्या धावफलकावर लगवल्या गेल्यात. त्यानंतर मयूर आताच आलेत आणि मयूर अजून खेळले देखील नाहीयेत आणि बाळा दिनकर या ठिकाणी 9 धावा करून तंबूजाशा परतलेत. तर बाळांनी चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर प्रशांतने त्यावर मेजवानी प्राप्त केली. आता मयूर देखील आलाय. 31 धावा धावफलकावर. 31 धावा धावफलकावर 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10.05 ची सरासरी. विकास पहिले षटक ज्याने हाताळला होता तो विकास आलाय. हो पहाडवर रॅप होतोय. अपील केली जाते. प्रशांतला बांधून ठेवलंय. साखळ दंडामध्ये इतक्या मोठ्या गजराजला बांधून ठेवणं इतकं सोपं नाहीये. ते विकास असेल त्यानंतर मधुकरने करून दाखवलंय. परंतु मयूरला थोडंसं विचार विनिमय करावा लागेल. संकेत द्यावे लागतील की प्रशांत अजूनही आपल्याला खूप वेळ आहे. धावा येणं गरजेचे आहेत. डॉट चेंडू खेळून चालणार नाही कारण डॉट चेंडू जितके खेळाल प्रेशर वाढेल. हो बॅट घुमवली जाते सातत्याने परंतु बीट होत आहेत. जर बॅटला चेंडू संपर्क होत नसेल तर आपण स्ट्राईक रोटेट करावी. समोर आपले बंधू आहेत
आणि आपले बंधू जर इतके क्लासिक बॅट्समन असतील, इतके विस्फोटक असतील, तर त्यांना संधी द्यावी. कारण नॉन स्ट्राईकला गेल्यानंतर तुम्ही फलंदाजांनी गोलंदाजाचं निरीक्षण करता येऊ शकेल. एकंदर विचार केला तर विकासने विकसित करणारी बॉलिंग केले. प्रशांत थोडासा संघर्ष करतोय. आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 6 धावा झाल्यात प्रशांतच्या. शॉर्ट पिच चेंडू होता, चपराक लागले, क्या बात आहे, कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर हा येतोय प्रशांतच्या बॅट मधून. अजून एक दर्जेदार फटका. 8 चेंडू खेळल्यानंतर आलाय हा चौकार. संघर्षाच्या वाटा विजयापर्यंत घेऊन जातात. म्हणून तर मित्रांनो, स्वतःला कधीही कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये हार मानण्यास भाग पाडू नका. कारण कठीण परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही स्वतःच तुमच्या जीवनाचे शिल्पकार असता. म्हणून आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या गळ्याच्या विटा काय माती देखील सोडत नाही. म्हणून संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तर इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. कारण आमचे ऑफिशियल पंच सूरज फडे, चांगली कामगिरी. आडव्या बॅटला लाफ केलाय, काय फटका सजवलाय. रॅपिड फायर, रॅपिड फायर, इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा लंगट पडण्याच्या बाहेर. आडव्या बॅट मधून इतका मोठा हॅमर फिरवला जातोय. 6 धावा येतील. षटकार. खतरनाक बॅटिंग. जरी 8 चेंडू डॉट खेळले तरी देखील मी माझी शैली सोडणार नाही. मी माझं आक्रमण सोडणार नाही. आक्रमकता ही रक्तामध्ये असते आणि तो रक्त म्हणजे या ठिकाणी प्रशांत मध्ये पाहायला मिळतोय. खतरनाक बॅटिंग. एक वेळ डॉट जाईल परंतु दुसरा चेंडू मी चौकार षटकारच मारील. मला वाटतं ही सूत्र या ठिकाणी पाहायला मिळते. डॉट गेले तरी चालतील, षटकारच मारायचं. धावसंख्या अव्वल कव्हर तब्बल 41 धावा. असतोय टायगर संघाचा हा हिटर हॅमर बॅट्समन. खतरनाक बॅटिंग करतोय. डान्सिंग डाऊन टू विकेट बीट होत आहेत परंतु विकास देखील तितकाच चांगला आहे. 2 जरी फटके खेळले असतील परंतु तिसरा चेंडू डॉट करणं हे विकासला माहिती आहे. त्या परिणामी प्रशांत एकतर निश्चितप्रमाणे मी म्हणू शकतो लगी तो लगी, लगी तो छगी, नाही तो अब्दुल गनी या पद्धतीने या ठिकाणी खेळतायत. सेन्सिबल क्रिकेट नाही खेळत, फक्त आक्रमकच बॅटिंग करतायत. शेवटचा चेंडू असेल विकासचा. चपराक शॉट, क्या बात आहे. बंदुकीतून गोळी निघावी तशी निघाली आणि मिड विकेट झोन मध्ये जाऊन विसावली. 4 धावा. क्या बात आहे प्रशांत. डॉट झाल्यानंतर त्या ठिकाणी निश्चितप्रमाणे विकासचं मी कौतुक करेल परंतु ज्यावेळेस बॅटवर कनेक्ट होतो त्यावेळेस मी प्रशांतचं कौतुक करेल. कारण प्रशांत अशाच पद्धतीने खेळतो. एक वेळ डॉट खेळेल परंतु चौकार षटकारच मारेल. पुन्हा एकदा चौकार आला. या 4 धाब्यांनी धावसंख्येला आकार 45 धावा. आमचे रमेशजी रमके साहेब आज या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही कौतुकच करू. असे बॅट्समन फार कमी पाहायला मिळतात की जे फक्त चौकार षटकारच खेळतात. त्यामध्ये मला वाटतं प्रशांत आहे. फक्त चौकार षटकार. 16 चेंडू मध्ये तब्बल 34 धावा आणि मला वाटतं 16 पैकी 8 चेंडू डॉटच झालेत. म्हणजे उरलेल्या 8 चेंडू मध्ये 34 धावा केल्यात. म्हणजे काय बॅटिंग केली. म्हणजे जितके डॉट चेंडू खेळलेत तितक्या धावा त्यांनी चौकार षटकामध्ये मारल्यात प्रशांतनी. आता मयूर फर्स्ट टाइम फेस करेल. 5वं षटक फैजल. लेग ब्रेक. शॉर्ट पिच चेंडू होता. रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय आणि सक्सेसफुल. चेंडू डीप थर्ड मॅन झोन मध्ये येतील. 4 धावा. काय कॉन्फिडन्स आहे. पहिला चेंडू रिव्हर्सिव्ह. ओ माय गुडनेस, व्हॉट अ क्लासिक हिट. मॉन्स्टरस, क्लासिक, ब्युटिफुल. मयूर दिनकरकडे किती वेळ आहे. प्रशांत हॅमर चालवतो तर मला वाटतं या ठिकाणी मयूर दिनकर आपली बॅट तलवारीसारखी फिरवतो. दोन्ही जर बॅट्समन बघितलं तर बॅटमध्ये कनेक्ट झाल्यानंतर रिझल्ट एकदा चौकार षटकारच असतो. दोन्ही खतरनाक बॅट्समन आहेत. खतरनाक बॅट्समन म्हणजे एका बाजूला आग आणि दुसऱ्या बाजूला आपण म्हणू शकतो की नाही एका बाजूला आड आणि दुसऱ्या बाजूला वीर. अगदी त्याप्रमाणे एका बाजूला मगर आहे आणि एका बाजूला टायगर आहे. दोघांकडे शिकार होणं निश्चित आहे आणि अशा पद्धतीने गोलंदाजांसाठी कर्दनकाल ठरता येते. शॉर्ट पिच चेंडू होता. बॅकफूट पंच केलाय जेल आणि जेल सुटलाय. जेल सुटलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इतकी मोठी चुकी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारल्यासारखी झाली. विकासने जेल सोडलाय. असणारी संघाच्या टायगरचा जेल सोडणं हे इतकं चांगलं नव्हे. हे चांगलं नाहीच आहे. मूळतः संघासाठी चांगलं नाहीये.
इतकी चांगली संधी देवाने निर्माण करून दिली, ती संधी मिस केली. सगळे कर्णधार देखील स्वतः नाराज झाले असतील या क्षेत्रक्षणावर. जर झेल सोडला किती धावा वाढतील या झेल मुले. ओ बागपूरला गेलो, आडपंच केले, 6 धावा येतील. क्या बात है, ओ माय गुडनेस. मयूर तो मयूर, शेर तो शेर, मैं हूं बब्बर शेर. मला वाटतं छोटा भाऊ त्याच्यापेक्षाही बब्बर शेर सारखा या ठिकाणी दहाड करतोय. खतरनाक बॅटिंग, खतरनाक बॅटिंग. आज मात्र गोलंदाजांना या ठिकाणी वाचता येणार नाही. फक्त चौकार षटकारावरच या ठिकाणी मॅच बघायला मिळते. फुल टू एंटरटेनमेंट, पैसा वसूल धमाका. 56 धावा, एकट्या 56 धावांमधील प्रशांतच्या 40 आहेत. काय बॅटिंग केली, त्यापैकी 8 चेंडू डॉट आहेत. म्हणजे 8 चेंडू डॉट खेळणारा बॅट्समन 40 वर पोहोचलाय. काय बॅटिंग केली. बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह. काय खतरनाक बॅटिंग. ओ लॉफ केलाय. कव्हर पॉइंटला रोहित शर्मा असतील. चांगला चेंडू हाताळला. यावेळेस एकच मिळेल. पहिल्यांदा प्लेस केले या ठिकाणी प्रशांतनी. हे देखील मी लक्ष वेधू इच्छितो. म्हणजे सेन्सिबल क्रिकेट देखील आहे त्यांच्याकडे, असं देखील आपण म्हणू शकत नाही. म्हणजे चौकार षटकार नाही, परंतु सातत्याने बघितलं तर गोलंदाज खूप चांगला आहे. 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात फैजलनी. हो पाडो रॅप होतोय. अपील आणि फलंदाज बाद. रिव्ह्यू क्विकली घेतलाय, परंतु सॉफ्ट सिग्नल आलाय. OUT आउट. डिसिजन इज पेंडिंग. अनाउन्समेंट करू का. सन्माननीय सुधीरजी फरडे, आपण OUT आउट. आपण शेवटी फैजल शेखने आपली फिरकी जादू पाहायलाच मिळाली. जरी 12 धावा केल्या, कारण फैजल काही करू शकतो. फैजल काही करू शकतो. मी नेहमीच म्हणत असतो, फैजल हा कबड्डी खेळू शकतो, फैजल बॅटिंग करू शकतो, फैजल फिल्डिंग करू शकतो, फैजल बॉलिंग करू शकतो. आणि फैजल ठाण्या वाघ या असलेली सुपरस्टार टायगर संघाच्या टायगरला देखील बाद करू शकतो. आणि फैजलच 50 देखील मारू शकतो. काही करू शकतो फैजल. म्हणून एक त्याच्या अस्त्रामधील भाट्यामधील एक अस्त्र वापरलं. फ्लिपर टाकला. फ्लिपर मध्ये गुगलीमध्ये फसला गेला आणि 3 स्टंप मध्ये सापडले गेले. काय बॉलिंग केली, खतरनाक बॉलिंग. षटकार जरी खर्च केला असेल, चौकार जरी खर्च केला असेल, विकेट घेतली, ते फार महत्वाचं आहे. 57 धावा शेवटचा चेंडू असेल. 57 धावा. अफल कव्हर. गुड बॉलिंग फैजल, खतरनाक बॉलिंग. म्हणजे एखाद्या फलंदाजाला, षटकार मारणाऱ्या फलंदाजाला बाद करणं हे तितकंच कौतुकाची गोष्ट आहे. जसं जयेश आमचं शेलवले, त्याचं कौतुक करणं गरजेचं आहे. ओ क्या बात है, क्या बात है. डोळ्याचे पारणे फेडावे असा नेत्रदीपक फटका. गगनाला अगदी भेदून, मी म्हणेल पूर्णपणे आमच्या परडोली गावाला सलामी देणारा षटकार येतोय. अर्जुन तिनकरच्या बॅट मधून आला हा षटकार. क्या बात है, परफेक्ट. नव्हती, टायमिंग होतं, प्युअर टायमिंग होतं. जे टायमिंग आमचा मायकल बेवन म्हणजे आमचा मयूर याच्या बॅटमध्ये मला बघायला मिळतो ना, तसं टायमिंग बघायला मिळाला. DS शेनवा विपक्ष रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स क्लब मानेकिन. पुढील मॅच होणार आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल, आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय.
5 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 63 धावा. काय मॅच रंगले, काय खतरनाक बॅटिंग. जो बॅट्समन येतोय तो फक्त चौकार षटकारच मारतोय. आज 1-2 करून चालणार नाही. आज मात्र टायगर स्पोर्ट असून संघ सगळे टायगरच झालेत, फक्त चौकार षटकारावरच खेळतायत. 63 धावा फलक अंकित झाल्यात. ह्या ठिकाणी जर 100 धावा झाल्या तर सोनावले सर देखील खूप आनंदित झालेत. तर हे म्हणजे सोनावले सरांकडून देखील टीम साठी शुभेच्छा. आणि चला उशीर होतोय. DS श्रीनिवास संघ विपक्ष रिधी सिद्धी स्पोर्ट्स माणिकीन संघ. DS श्रीनिवास संघ दिनेश स्पोर्ट्स श्रीनिवास संघ. मधुकरजी पडवल आले त्या ठिकाणी. किती धावा जरी झाल्या तरी नामदेव 11 दसई संघ खतरनाक टीम आहे. शिवाजी भेरे द बॉस काही करू शकतो आणि मधुकर तर काही करू शकतात. फिरकीचे जादूगर आहेत. आता मात्र प्रशांतला जबाबदारी सांभाळायची. प्रशांतला हे षटक चांगल्या पद्धतीने खेळून काढायचंय. कारण जर बघितलं तर प्रशांतनी स्ट्राईक कोणाला दिली, अर्जुनला दिली, तर लेफ्टी चा कॉम्पिटिशन जर बघितलं तर लेग स्पिन लेफ्टी बॅट्समनच्या समोर फेल ठरू शकतो. ही स्ट्रॅटेजी कदाचित मला वाटतं प्रशांतकडे असावी. त्या पद्धतीने तो खेळण्याचा प्रयत्न करतोय. पहिला चेंडू मधुकर पडवल यांचा चांगला पडलाय. दर्जेदार चेंडू, लेग ब्रेक, फ्लिपर टाकला गेला. शॉर्ट पिच चेंडू, खराब लाईन. ही लाईन खराब आहे. जितके शॉर्ट पिच चेंडू टाकतील तितके चेंडू हॅमर बॅट्समन बब्बर शेर म्हणजे प्रशांत दिनकरच्या बॅट मधून 6 धाव्यांसाठी जातील. हा देखील बघितला आपण. शॉर्ट पिच चेंडूला पुल केलाय. आडव्या बॅट मधून हा चेंडू पाठवून दिलाय. सरळ मिड विकेट कावकोंड झोन मधून चरबप्पा मंदिरावर सलामी देणारा षटकार. 6 धाव्यांनी धावसंख्येला आकार. 69 धावा या ठिकाणी धावफलकर अंकित झाल्यात. खतरनाक बॅटिंग पाहायला मिळते. मला वाटतं अर्धशतकासाठी 3 धाव्यांची गरज आहे. 47 धावा, 8 चेंडू डॉट होते. हे देखील महत्वाचं होतं. 8 चेंडू डॉट होऊन जर 47 धावा करणारा बॅट्समन धावफलक 70 पर्यंत पोहोचू शकतो म्हणजे किती खतरनाक बॅट्समन आहे हे पाहायला मिळत आहे. 20 चेंडू मधील 47 धावा, त्यापैकी 8 चेंडू डॉट होते. फ्लिपर टाकला होता. फलंदाज बाद झालेत. फलंदाज बाद झालेत. रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यू तुमचा ऑलरेडी एक गेलेला आहे म्हणजे रिव्ह्यू घेता येणार नाही. फलंदाज बाद आहेत. विकेट. बॅट एज साठी आपल्याकडे रिव्ह्यू नाहीये एवढं लक्षात ठेवा. वड विकेट. मधुकरजी पडवल यांनी ही विकेट घेऊन या ठाण्या वाघाला या ठिकाणी परतवलाय. टायगर स्पोर्ट्स संघाचा हॅमर बॅट्समन प्रशांत दिनकर इज बॅक टू द पवेलियन. अर्धशतकासाठी फक्त त्याला 3 धाव्यांची गरज होती. 3 धावा ते करू शकले नाही आणि अर्धशतक पूर्ण राहिलं. परंतु संघासाठी खूप महत्वपूर्ण धावा त्यांनी रंगवल्यात. इंद्रधनुष्याच्या सप्तरंगी रंगाप्रमाणे तो बहरला आणि आज मात्र या ठिकाणी हॅमर प्रमाणे अवतरला. खतरनाक बॅटिंग. 47 धावा, तब्बल 21 चेंडू 47 धावा. 69 धावा धावफलक अंकित झाल्यात. चांगली संधी आली या ठिकाणी. मधुकर चांगले षटक. आता जर 80 पर्यंत रोखलं तर 80 धावा चेस करू शकतो नामदेव 11 दसई संघ. तितके बॅट्समन आहेत त्यांच्याकडे. फुलटा चेंडू, संधी आली. विशाल नव्हे तर स्वतः शिवाजी बेरे द बॉस आले. शिवाजी बेरेंच्या हातामधून चेल सुटणं शक्य. फलंदाज बाद. 1 मोर विकेट इज डाऊन. धावसंख्या 69 वर. फलंदाज आतापर्यंत बाद झालेत 4.
संधी आले. हॅट्रिक भारतासाठी कोणी हॅट्रिक घेतले तर हरभजन सिंग यांनी घेतले, तदनंतर झहीर खान यांनी देखील हॅट्रिक घेतले, इरफान पठाण यांनी देखील घेतले, ब्रेटलिन देखील हॅट्रिक घेतले. तदनंतर विचार केला तर कुलदीप यादव यांनी देखील हॅट्रिक घेतले. हॅट्रिकची संधी मिळाली होती, हॅट्रिक मिळणार नाहीये. चेंडू डॉट होत आहे. गुड बॉलिंग मधुकरने मला खूप इम्प्रेस केलं. मधुकर असेल त्यानंतर फैजल असेल, या दोन गोलंदाजांनी खूप चांगल्या पद्धतीने अडकवून ठेवलं, थांबून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. विकेट्स देखील घेतल्यात. शेवटचा चेंडू असेल, या षटकात एक षटकार खर्च केला, तो शॉर्टपिच चेंडूवर गेलाय. त्यानंतर प्रत्येक चेंडू फ्लिपर टाकला, लेग ब्रेक टाकला, टॉप स्पिन टाकला, गुगली टाकला आणि फलंदाजाला चकवलं. फ्लायटेड चेंडू. गुड बॉलिंग. ओ विकेट कीपर मिस करतोय, विकेट कीपर मिस करतोय. खतरनाक चेंडू होता आणि फलंदाज काही करू शकला नाही. विकेट कीपर मिस झाला. विशाल भोईर बघत राहिले आणि चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्रीच्या बाहेर. 22च्या मिळाल्या 4 आणि षटकाची झाली या ठिकाणी समाप्ती. 12 चेंडूमध्ये 19 धावा या ठिकाणी मधुकर पडवल यांनी दिल्या आणि तब्बल 2 विकेट्स यांनी कमावलेत. म्हणजे लेग ब्रेकर, लेग स्पिनर या ठिकाणी खूप चांगले चाललेत. पेसरला फटके बसलेत. 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 73 झाल्यात. अजून एक षटक आहे आणि एका षटकात जर एकंदरीत विचार केला आपण तर 10 ते 15 धावा येणं गरजेचे आहेत. टायगर्स फळ असू संघाच्या त्यांना माहिती आहे की नामदेव विलोन तसंही संघ काही करू शकतो. नामदेव विलोन तसंही संघाकडे गुल्लू आहे, विशाल भोईर आहेत, शिवाजी द बॉस आहे, फैजल असेल, दिनेश बांगर असतील, मयूर असेल, खतरनाक बॅट्समन आहेत. 80 धावा देखील ते 5 षटकात करू शकतात, इतकी ताकद त्यांच्यामध्ये. चला रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स क्लब मानेकिट संघाचे कर्णधार संजय जोशी, चला बुवा लवकर यायचंय. आणि DS स्पोर्ट दिनेश स्पोर्ट्स क्लब शेनवी संघाचे कर्णधार अण्णा किंवा संदीप पडवल, श्याम पडवल. चला आपण कर्णधार जे असतील त्यांनी पाठवून द्यायचंय. या 6 चेंडूंच्या आत जर आपण आले नाहीतर तुम्हाला पेनल्टी बसेल. DS स्पोर्ट दिनेश स्पोर्ट शेनवा संघ. कारण जोपर्यंत सांगितलं जात नाही, जोपर्यंत सांगितलं नाही तोपर्यंत आमचे शिनवाकर कधी ऐकत नसतात. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर वाईड आलेला आहे. पहिला चेंडू वाईड आलाय. ऑल ऑफ केलाय. मयूर थोडासा उशीर केला. मयूरची हाईट कमी असल्यामुळे चेंडू अगदी त्यांच्या हाईटच्या डोक्यावर पूर्णपणे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर 4 धाव्यांसाठी. ज्या 4 धाव्यांनी धावसंख्येला आकार, धावसंख्या धावफलकावर पोहोचली 78 धावा. 90 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. खूप चांगली धावसंख्या आहे ही, चांगली मॅच होणार आहे यामध्ये ती मात्र शंका नाहीये. या मॅच मध्ये अस्नोली संघाने खूप जबरदस्त क्रिकेट खेळलाय. मला वाटतं 10 ते 12 चेंडू हे डॉटच खेळले गेले तरी देखील 80 पर्यंत पोहोचलेत. काय खतरनाक बॅटिंग केली. ऑल ऑफ केलाय. संधी असेल झेल घेण्याची, झेल झाला नाही. मला वाटतं चेंडू अडलाय, पोलाला अडला आणि दिनेश बांगर रॅपिड थ्रो 2 धावा मिळतील. 80 धावा, 80 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 4 फलंदाज बाद झालेत. 80 धावा धावफलकर अंकित झाल्यात. ऑल ऑफ केला. यावेळी चेंडू ऑन साइडला, चांगली प्लेसमेंट. फैजल शेख आले. खराब क्षेत्ररक्षण. असे क्षेत्ररक्षण जर झाले तर धावा रोखू शकणार नाहीयेत आणि फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. अर्जुन दिनकरला स्ट्राईक मिळाले आणि अर्जुन दिनकर फार महत्वाचा बॅट्समन आहे. या ठिकाणी अर्जुन दिनकरच्या बॅटचा फ्लो बघितला तर बॅटवर कनेक्ट झाला तर 6 धावा येऊ शकतात. 2 धावा मिळतील. तिसरा धाव्यांचा प्रयत्न अपसर ठरला, अपयशी ठरले. मुकेशजी आमचे फळडे, आमचे बंधू या ठिकाणी आले, त्यांचं देखील स्वागत असेल. अन्नदाता सुखी भव. मुकेशजी यांचं देव सदैव छत्र सुखी ठेवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
काल जर रिधी सिद्धी स्पोर्ट क्लबच्या अनंतांची बॅटिंग जर बघितली असतील तर रातोरात सुपरस्टार झाले. 40 पार झाल्यानंतर देखील खतरनाक बॅटिंग त्यांच्याकडून पाहायला मिळाली. अर्जुन बिगिट केला जातोय. जेल घेण्याची संधी नाकारता येणार नाहीये. जेल सोडलाय आणि 4 धावा देखील दिल्यात. कधी कधी आपण काही करत नसतो, सगळं काही करत नव्हे तर ती परिस्थिती करत असते. या क्षेत्ररक्षकाकडून 2 जेल सुटले गेले. जेल नव्हे तर 4 धावा मोफत स्वरूपात दिल्या. टायगर सोड अस्तोली संघाला मिळाल्या त्या 4 धावा आणि धावसंख्या धावफलकावर झाल्या 86 धावा. कारण ह्या धावा आहेत टायगर स्पोर्ट अस्तोली संघाला हव्याशा 86 धावा. रोहन करेल तरी करेल काय, कारण संधी निर्माण करून देतोय परंतु क्षेत्ररक्षक सातत्याने चुकी करतोय. मी अगोदर सांगितलं होतं की अर्जुन दिनकर जबरदस्त बॅट्समन आहेत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन खूप चांगला पाहायला मिळतोय. ओ बिगेट 6 धावा येतील. क्या बात आहे, क्लासिक. मला टॉम कुलकर्णी म्हणजे कल्पेश कुलकर्णीची आठवण करून दिली. 1 चेंडू 5 धावा असताना असा षटकार मारला होता. आज मात्र या ठिकाणी अगदी टिपिकल दिनेश या ठिकाणी हा फटका पाहायला मिळतोय. अर्जुन दिनकरच्या बॅटमधून एक नेत्रदीपक लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर आहे तो षटकार. 6 धावा 92 धावा धावफलकावर तब्बल 92 झाल्या. असं वाटलं नव्हतं 90 पर्यंत पार होतील परंतु 92 झाल्यात. कदाचित सोनवणे सरांच्या शुभेच्छा फलदायी ठरल्यात. हॅलो. आणि यानंतरचा सामना सर DS शेणवे विपक्ष रिद्धी सिद्धी मानेखिंड. नक्कीच या षटकांचा टॉस होईल त्या सामन्याचा. वाईड आलाय. त्र्याण्णव धावा धावफलक. एक बघितला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, दुसरा मिड विकेट लॉंग ऑन आणि तिसरा बघितला तर सरळ लॉंग ऑफला पाठवून दिलाय. 99 धावा झाल्या. 100 धावा जिंकण्यासाठी हवेत. खूप मोठं टार्गेट या ठिकाणी दसेकरां समोर पार करायचे. हॅलो. पडे सर टॉस घेऊन बघतो मग तुम्ही जसं मला किनवल जाऊन येईल मग तुम्ही पूर्ण करा. यात काय भाई आपण आहे ना, भाई आपण आहे ना, क्या दोन्ही संघाचे करणार आलेत ना. नक्कीच DS स्पोर्ट्स शेणवे वर्सेस रिद्धी सिद्धी मानेखिंड या 2 संघांदरम्यान टॉस होईल आणि टॉस का बॉक्स घेतील आमचे सहकारी समालोचक दत्ता फर्डे सर. धन्यवाद. धन्यवाद म्हणजे सोनवणे सर. त्यानंतर बघूया आपण टॉस का बॉक्स मध्ये 2 कर्णधार संजय बुवा जोशी रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स क्लब मानेखिंड संघ आणि त्यानंतर दिनेश स्पोर्ट्स क्लब शेणवे संघाचे कर्णधार तुषार पडवल, तुषार वरकुटे आणि प्रवीणजी फडे यांच्या शुभ हस्ते टॉसचा कार्यक्रम होतोय. या ठिकाणी नाणेफेक जिंकलंय. दिनेश स्पोर्ट्स क्लब शेणवे संघाकडे नाणेफेकीचा कौल जातोय. निर्धारित बघितलं तर एकंदरीत आपला निर्णय कळवायचा. फिल्डिंग करणार आम्ही. शेणवा संघ संपूर्ण बघितला तर या शहापूर क्रिकेटमध्ये खूप चांगला खेळतोय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण घेतलाय. रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स क्लब मानेखिंड संघ जर बघितला तर खूप अनुभवी आहे. 40+ खेळाडू आहेत आणि नवीन खेळाडू आहेत. एकंदरीत कसं अप्रोच आपला असेल समोर रिद्धी सिद्धी स्पोर्ट्स क्लब मानेखिंड संघासमोर. आम्ही त्यांना 70 ते 75 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण आमचे बॉलर तेवढे आहेत चांगले आणि आमचे बॅट्समनसुद्धा तेवढेच मातब्बर आहेत. तरी पण समोरच्या संघाला कमी लेखू नये, ते सुद्धा इथपर्यंत आलेत म्हणजे चांगलेच खेळाडू आहेत. निश्चितच जर विचार केला संजयजी बुवा, जर विचार केला जोशी बुवा तर शेणवा संघ खूप प्रोफेशनल संघ आहे. शेणवा संघ जर विचार केला तर कित्येक वेळा तुम्ही खेळलेले असाल, कसं अप्रोच असेल, कारण त्यांनी फिल्डिंग घेतली आणि नाणेफेक तुम्ही जिंकले असते तर एकंदरीत तुम्ही तुमचा निर्णय काय असता. बॅटिंग
तर बॅटिंग करून किती धावा धावफलक सजवू शकता? तरी पण 90 ते 100 धावा मारण्याचं आमचं टार्गेट राहील, कारण श्रीनिवास संघ जर बघितलं तर चांगले फलंदाज त्यांच्यामध्ये आहेत. जर त्यांना कुठेतरी आम्हाला रोखायचं असेल तर क्षेत्ररक्षण लावून घ्या, 100 धावा संघ. करणं अत्यंत गरजेचं राहील. ओके, ऑल द बेस्ट दोन्ही संघाला. ऑल द बेस्ट असतील. प्रवीण सरांना देखील आपण व्यासपीठावर असणं सवायचं आहे. धन्यवाद. न्यूज बॉक्स मधून टॉस्का बॉक्स मधून न्यूज येते. DS Sport won the toss and elected to field first and they invited to Riddhi Siddhi Sports Club Manikad for bat. So over to commentary box, Hemanji Sonawale sir. Thank you. पटेल सर, नक्कीच तुमची न्यूज आमच्यावर पोहोचलेली आहे. नक्कीच अस्नोली संघ 1 धावांचा डोंगर उभा केलाय. तब्बल 99 धावा, 100 धावांचं आव्हान ते नामदेव 11 दसई संघासमोर. कितपत पेलवेल हे आव्हान पाहायला मिळेल. पहिला सलामीचा गोलंदाज अस्नोली संघाचा, द टायगर ऑफ टायगर्स मयूर दिनकर. यावेळी मयूर दिनकर येतोय. पहिलं षटक घेऊन येतोय मयूर दिनकर. नक्कीच 100 धावांचं आव्हान. 2 फलंदाज येत आहेत दसई संघाकडून, रोहित आणि मयूर. आणि यावेळी गोलंदाजी मार्कवर मयूर दिसतोय, मात्र स्ट्रायकर एंडला देखील मयूरच दिसतोय. सामना रंगेल मयूर वर्सेस मयूर. नामदेव 11 वर्सेस टायगर स्पोर्ट्स अस्नोली. हा सामना रंगतोय या दिवसातला. नक्कीच ऋतिक, प्रशांत, आपण सामना संपल्यानंतर सूरज फर्डे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. यस इट इज. मयूर स्टार्ट करते सामना. आणखी 2 सामने खेळायचे आहेत. पहिला चेंडू टाकला जाईल मयूर कडून. या सामन्यातला मयूर साठी 100 रन्स टू विन. नामदेव 11 दसई. हो हो, यू मिस, आय हिट, क्लीन बॉल, फास्ट बॉल, वर स्टार्ट. टायगर 11 अस्नोली. फास्ट बॉल ब्रेक थ्रू. मयूर दिनकर बॅटनं काही केलं नाही, मात्र बॉलनं पहिल्या चेंडूवर माघारी धाडलं मयूरला. नामदेव 11 दसई संघाच्या गडी बाद होतोय डीजे. फजल शेख येतोय. बॅटल रंगेल फजल शेख वर्सेस मयूर. पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात यश मिळालं टायगर स्पोर्ट्स अस्नोली संघाला. नक्कीच 100 धावांचा डोंगर जेव्हा समोर उभा आहे, नक्कीच कुठेतरी अशी सुरुवात. हो हो, दुसरा चेंडू झेल करण्याची संधी होती. वैभव दिनकर मिस्टेक करतोय. वैभवकडे झेल होता. चेंडू भरधाव वेगाने गेला लॉंग स्टॉपच्या दिशेला. 4 रन्स मिळतील. धावसंख्येवर धावा होत आहेत 4. 1 बाद 4. तिकडे प्लीज.
पुढचा चेंडू या षटकातला मयूर दिनकर. शंभर धावांचं आव्हान आहे त्या धसई संघासमोर. नक्कीच 4 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. मात्र एक महत्वपूर्ण गडी देखील बाद झालेला आहे, तो नामदेव 11 धसई संघाचा. मयूर पुन्हा एकदा फजल शेख सामना करेल या चेंडूचा. एक जोरदार अपील होते, मात्र अपील धुडकावून लावलं जातं आमचे पंच हेमंतजी तावडे यांच्याकडून. प्रोफेशनल क्रिकेटर आहेत. नक्कीच फजल शेख जिंकण्याच्या ईर्षेनं उतरलेला आहे. मागच्या सामन्यात अर्धशतक लगावलं होतं त्यानं. यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अपयश येतं पदे. डेस्परेट होईल आता, नक्कीच डेस्परेसी येईल. संघर्ष करतोय धसई संघ. मयूर पुढचा चेंडू यावेळी सुरेख लाईन अँड लेंथ. मयूर 100 धावा आहेत आमच्याकडे. 100 धावा असताना गोलंदाजी त्या पद्धतीची गोलंदाजी होईल. नक्कीच कर्णधार भगवान बांगर असेल, दिनेश बाळा. सुरेख क्षेत्ररक्षण सजवलं गेलं असणारी संघाकडून 99 धावा लावल्या गेल्या धावफलकावर. हो यावेळी झेल होईल का? झेल होईल का? ओ हो सतीश अतिशय हा झेल व्हायला पाहिजे होता, कारण आपण धावला होतात बॉलच्या दिशेनं, किंवा मागे राहून 1 धावेवर समाधान मानावं लागलं असतं. मग हे षटक इथे संपतंय. धाव संख्या होते 6. 1 बाद 6. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक, P1चं दुसरं षटक आहे. पहिला चेंडू. हो हो यावेळी बाउन्सरचा प्रयोग सुरेख. नक्कीच प्रशांत बॅटनं सुरेख कामगिरी केलेली आहे. आता मात्र चेंडू आहे हातात. हो हो यावेळी चेंडू जाईल, चेंडू होईल फरार. सीमा पार लॉंग लेग फाईन लेगच्या झोनला 4 धावा. डीजे हो यावेळी सुरेख लाईन, मात्र चेंडू थोडासा बाहेरून ट्रॅव्हल झाला. वाईट चेंडू. 1 धाव मिळेल. नक्कीच गोलंदाजी ही क्षेत्ररक्षणानुसार झाली पाहिजे. मला मयूरची रिॲक्शन दिसते की क्षेत्ररक्षक कुठे आणि तू चेंडू कुठे टाकतोयस. हो यावेळी फॉलो थ्रू मध्ये थांबवला जाईल. चेंडू काय होईल? डिरेक्ट. आणि इथे मात्र ड्रामा होतोय. जावं लागेल परत. रोहित बॅक टू दी पवेलियन. नाराज आहे का असू नये, कारण फजल शेख धाव घेण्यासाठी धावला, मात्र रोहितचा नाविलाज झाला. धावावं लागलं आणि डिरेक्ट हिट झाला. प्रशांत सुरेख बॅटनं तर कमाल केलीच. यावेळी मात्र
बॉलने देखील कमाल करतोय आणि नवीन फलंदाज येतोय दिनेश. नक्कीच अजूनही काही फलंदाज आहेत मागे, मला वाटतं शिवाजी मागे थांबलेला आहे. एक आक्रमक फलंदाज आहे शिवाजी. मागच्या सामन्यात त्यानं देखील अर्धशतक झलकावलं होतं आपल्या संघासाठी. ज्या 2 सामने धसई संघ जिंकला त्या 2 पैकी एक अर्धशतक फजलचं, एक शिवाजीचं. एक तेरी और एक मेरी. अगली गेंद हो इनसाइड एज. चेंडू जातोय फाईन लेग झोन मध्ये. किती धावा मिळतील? हो धावा मिळतील 4. शेवटी जिंकला चेंडू आणि या 4 धावांनी धावफलक पुढे सरकतं. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा. 15 लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय महत्वाचे सामने आजच्या दिवसात खेळले गेले. आतापर्यंत हा मला वाटतं 5वा सामना आहे. नक्कीच तत्पूर्वी मान्यवरांचं आगमन होतं व्यासपीठावर. सहर्ष स्वागत आहे आमच्या. नक्कीच हरेट साहेबांचं आगमन झालं आहे आणि हा सामना सुरेख सामना आहे. या दिवसातला 5वा सामना. असतोली विपक्ष दसई. 1 पंच केलाय चेंडूला. कुठे जाईल चेंडू? 1 बाउन्स 4 रन्स. फजल शेख याच्या बॅट मधून. नक्कीच चेंडूवर दिशेवर नियंत्रण ठेवावं लागेल. 19 धावा. षटकातला शेवटचा चेंडू. मग या षटकामध्ये थोड्या जास्त धावा रिलीज झाल्या. पहिल्या षटकात केवळ 6 धावा आल्या होत्या, मात्र या षटकात तब्बल 13 धावा. एक गडी बाद झाला मात्र रनआउटचा. मात्र 13 धावा. एक महागडं षटक म्हणता येईल. प्रशांत P1चं दुसरं षटक सुरू आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक. तब्बल 99 धावा धावपालकावर जेव्हा लावल्या असलेल्या संघानं. एक मोठा डोंगर. 42 चेंडू 100 धावांचं टार्गेट दसई संघासमोर. हो यावेळी पंच केला चेंडूला. पुन्हा जाईल चेंडू भरधाव वेगानं. सीमा पार. चौकार. डीजे 18 धावा फजल शेखच्या बॅट मधून. एक चौकार रोहितच्या बॅट मधून. 22 आणि एक वाईड अशा 23 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत त्या दसई संघाच्या 2 षटकांमध्येच. मयूर दिनकर वैयक्तिक दुसरं सामन्याचं 3रं षटक घेऊन येतोय अस्नोली संघासाठी. 100 धावा आहेत. 42 चेंडू होते. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 30 आणि धावा शिल्लक आहेत तब्बल 77. यावेळी कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. जरी धावा जास्त असतील तरी मार्जिन जास्त असेल तर मात्र विश्वास तितका जास्त असतो. आपण पाहिलं वेस्ट इंडिज आणि इंडिया सिनियर प्लेयर्सची मॅच चालू आहे आणि त्यामध्ये 219 धावा देखील कमी पडतात की काय असं वाटावं आणि त्या सामन्यात निसटता विजय मिळावा. तसंच 100 धावा आहेत. नक्कीच प्रतिकार करावा लागेल. दसई संघ तो प्रतिकार करेल. कुठपर्यंत पोहोचेल? षटक सुरू होईल. प्लीज सहकार्य करा असणारे संघ. वेळ जास्त जातो. 35 मिनिटांचा वेळ आहे आपल्या इनिंगसाठी आणि वेगात घ्यायचा खेळ. 2 सामने अजूनही खेळायचे बाकी आहेत. हो यावेळी व्हॉट अ परफॉर्मन्स. व्हॉट अ परफॉर्मन्स. मयूर आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू कलेक्ट करतोय. काय घडलं इथे? पंचांचा निर्णय अजूनही येत नाही. पंच डिस्कस करा हवं तर. येस 3rd अंपायर DRS
नक्कीच झेल घेताना आमचा मयूर समोर आला असावा, त्यामुळे कुठेतरी नक्कीच बसून घ्यायचं आपण उभं राहायचं. डिसिजन ऑन पेंडिंग. येस इट इज आउट. यावेळी मात्र मोठं यश मिळतंय अस्नोली संघाला. मयूर सुरेख कामगिरी करतोय. दिनेशला जावं लागेल माघारी. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळी मात्र येईल हर्षल. नक्कीच विकेट किपर हर्षल. आता मात्र फलंदाजीच्या भूमिकेत यावं लागेल, उभं राहावं लागेल खेळपट्टीवर. 3 गडी बाद आतापर्यंत दसई संघाचे. धावफलकावर धावा आहेत 23. 23 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. हिअर इन द थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. मयूर व्हेरी नाइसली बोल्ड. हर्षल नए बल्लेबाज. इस बार स्टीयर किया, बहुत ही बढ़िया. गेंद रफ्तार के साथ बाउंड्री लाइन की ओर. वहां खिलाड़ी मौजूद. 1 रन लिया, दूसरे रन का प्रयास. क्या होगा? 2 रन लिए जाएंगे या 2 रन मिले. यहाँ फजल शेख बहुत ही तेजी से दौड़ पड़े. मालूम था कि ये इस थ्रो है वो वही एंड पे आएगा और वो आए अगली एंड पर. 2 रन मिले. इस 2 रन के साथ स्कोर जाकर पहुंचा 25 रन. 3 विकेट के नुकसान पर और 75 रनों की जरूरत इस मैच को जीतने के लिए. इस बार हल्के हाथों से खेला पॉइंट की दिशा में. अनिल थे वहां, वो डायरेक्ट हिट करने का प्रयास था. 1 रन लिया, दूसरे रन का प्रयास और 2 रन ले लिए गए. यकीनन यहाँ डायरेक्ट हिट हो जाता तो रिजल्ट और कुछ हो जाता. लेकिन अब अस्नोली टीम को ये बात नहीं सोचना चाहिए कि ये रन होना नहीं चाहिए था. ये रन क्यों आया? क्योंकि ये विकेट भी बहुत कीमती थी. यदि विकेट मिल जाती तो आप अलग तरीके से इस स्टंपिंग की ओर देखते हैं. लेकिन 2 रन मिले और 2 रन के साथ स्कोर जाकर पहुंचा 27 रन. 3 विकेट के नुकसान पर मयूर अपनी गेंदबाजी मार्ग पर चलते हुए. हर्षल गुल्लू रेडी है अगली गेंद के सामना करने के लिए. इस बार गेंद को बहुत फाइन खेला है. वह खिलाड़ी था लेकिन अपील होता हुआ और DRS थर्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल आउट. यस, डिसीजन ऑन पेंडिंग.
यस पंचांचा निर्णय तो नॉट आउट. जीवनदान इथे मात्र जोरदार अपील होतं. मात्र चेंडूची कुठेतरी पिचिंग होतं ते आणि नक्कीच मयूर निराश असेल. अपील झाले होतं मात्र कुठेतरी पिचिंग आणि हाईट. हो यावेळी मात्र काय होईल. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 धावा. 25 मे 74. आता मात्र 24 बॉल आणि 72 धावांची गरज आहे. सॉरी हे षटक मला वाटतं इथे संपत आहे. मयूरचं हे दुसरं षटक होतं. मयूरच्या एकूण धावा 11 धावा मला वाटतं त्यानं एकूण दिलेल्या आहेत. मात्र एक 2 विकेट देखील घेण्यात यश मिळालं ते मयूरला. दोन्ही विकेट्स पहिल्या चेंडूवर काढल्या. मात्र प्रशांत 17 धावा पहिल्या वैयक्तिक षटकात गेल्या. एक षटक एक गडी बाद करण्यात यश. असलेला संघ लवकरात लवकर गोलंदाज घेऊन या प्लीज. वेळ घालवू नका. मला वाटतं अनिल दिनकर पुढचा गोलंदाज रिव्हर्स स्विंग. नक्कीच 4थं आणि 6वं षटक पाहाल आपण अनिलचं. कारण एक चांगला गोलंदाज अनुभवी गोलंदाज आहे अस्नोली टायगर्स संघाचा. आता मात्र वैभव आमचा लॉंग ऑफच्या रिजन मध्ये डीप मध्ये दिसतोय की जो काही वेळापूर्वी यस्त्यांच्या मागे होता. मयूरला मात्र अजूनच दूर ढकललं गेलं तिकडे लॉंग ऑफ रिजन मध्ये. लॉंग ऑन रिजन मध्ये गाऊ कॉर्नर झोनचा क्लोज. अनिल यावेळी पहिला चेंडू टाकेल या षटकातला. 4थ्या षटकातला इक्वेशन आहे 24 चेंडू 72 धावा. अनिल प्लीज घाई करायची. 2 सामने अजून खेळायचे आहेत. रामचंद्र भोईर दिसतोय इथे आम्हाला. वायडेश मिडॉनला मिडॉफला. आणि हा चेंडू कुठून ट्रॅव्हल होतोय. वाईट चेंडू आहे. ताकीद दिली जाईल का. यावेळी मात्र 71 धावा गरजेच्या आहेत. 24 चेंडू. पहिला चेंडू स्क्वेअर मारा दिशाहीन. वेग घ्यायचे प्लीज मित्रांनो. यावेळी मात्र चेंडूला स्क्वेअर कट केलेला आहे. चेंडू जातोय डीप मध्ये. चेंडू मात्र नो आहे
आणि धावा येतील इथून 2 आणि अधिक 1 3. 3 धावा मिळतील. नो चेंडू शिवाय मिळेल फ्री हिट. मिळेल कोणाला तर गुल्लूला मिळेल, हर्षलला. यावेळी अनिल दोनही चेंडू अतिरिक्त पडतात कुठेतरी. प्लीज युट्यूबच्या खाली जे प्रेक्षक आहेत ना बसलेत बघा, काही उभे त्यांनी त्या बाजूला निघायचे, पट्टीच्या बाहेरून उठायचे तिथून प्लीज. खूप वेळ होतो या इनिंग्स मध्ये. फ्री हिट. यावेळी मात्र निर्धाव चेंडू, फ्री हिटचा फायदा उठवू शकला नाही हर्षल. वाटलं होतं एक मोठा फटका येईल या चेंडूवर, मात्र यश आलेलं नाही त्याला. यावेळी अनिल अनिल पुढचा चेंडू. हो हो, यावेळी चेंडू जाईल डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे, एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा. अजूनही 67 धावांची गरज. ह्या षटकात मात्र फक्त 2 चेंडू, 2 अतिरिक्त चेंडू. येस, पुढचा चेंडू. हो हो, यावेळी मोठा ब्लास्ट. चेंडू जातो मयूर दिनकरच्या हातांमध्ये. फजल शेख बॅक टू द पॅव्हेलियन. इथे मात्र मयूर सुरेख झेल पकडतोय. तशन्न होती इथे. फजल शेख सारखा एक मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर सेलिब्रेशन तर बनणारच. आणि आता नवीन फलंदाज येतोय रोहन. एक धावांचा डोंगर समोर असल्यानं कदाचित ती डेस्परेसी होती. एक मोठा फटका मारायचा प्रयत्न होता फजल शेख कडून. नक्कीच अपयश आलं. हार्ड लक कदाचित असेल आजच्या दिवसासाठी, कारण मागच्या क्वालिफायर मध्ये आपण अर्धशतक झळकावलं होतं. मॅन ऑफ द मॅच देखील ठरला होता. मात्र यावेळी ती कामगिरी करता आली नाही. या मॅच मध्ये देखील अशाच कामगिरीची अपेक्षा होती. नक्कीच वातावरण देखील चेंज होत आहे. घाई करायची असणारी संघ प्लीज. हो, यावेळी पहिला चेंडूवर प्रहार. चेंडू जातोय लॉंग ऑन झोन मध्ये. मयूर दिनकर थांबवू शकत नाही, रोखू शकत नाही. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. डीजे अनिल. पुढचा चेंडू अनिल. या षटकात हो हो, पुन्हा एकदा चांगला फटका आहे. काऊ कॉर्नर झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. धाव संख्या जाऊन पोहोचते 38 धावा. अजूनही 62 धावांची गरज आहे. या षटकातला अंतिम चेंडू घेऊन येतो अनिल. हो, सुरेख. यावेळी मात्र हे षटक इथे संपत आहे आणि आता मात्र टार्गेट आहे 18 चेंडू 62 धावा. नक्कीच 20 पॉइंट. नक्कीच जवळजवळ 20.50 ची सरासरी राखावी लागेल. आतिश यावेळी गोलंदाजी मार्कवर येते.
आणि पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्लेचा सिग्नल येतोय. षटक क्रमांक 6 मला वाटतं प्रशांत येईल या षटकासाठी. निर्णय बदललेला आहे. बॅटिंगचा पॉवर प्ले घेतला गेला. प्रशांत येईल. प्लीज आसनोली संघ सहकार्य करा. वेळ खूप होतोय या सामन्यासाठी. प्रशांत हे षटक पॉवर प्लेचं षटक 5वं षटक. 18 चेंडू 62 धावा. युट्यूबच्या तिथे एक उभी असलेली मुलं अगो बाहेर निघायचंय. नक्कीच एक निर्धाव चेंडूने सुरुवात झाली या षटकाची. बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक. एक चेंडूचा खेळ संपलेला आहे. पुढचा चेंडू. हो यावी मोठा प्रहार मयूर दिनकर वन्स अगेन. चेंडू मात्र शोधत गेला मयूरला आणि विसावला त्या हातांमध्ये मयूरच्या. आणखी एक गडी बाद होईल रोहन. आता मात्र तो फलंदाज ज्याची वाट पाहत असेल दसईचे फॅन शिवाजी द बॉस. कारण अर्धशतक त्याने देखील झलकावलं होतं क्वालिफायर मॅचेस मध्ये आणि त्याच त्या 2 मॅच होत्या. एक शिवाजी एक फजल. त्या 2 मॅचेस जिंकल्या होत्या आणि क्वालिफायर झाले होते नामदेव 11 दसई संघ. यावेळी एक मोठं अवघड लक्ष आहे. अशक्य म्हणणार नाही मात्र अवघड नक्कीच आहे. प्रशांत पुढचा चेंडू. खेळेल का शिवाजी एक मॅच विनिंग पारी. येतील का त्या धावा. 16 चेंडू आणि 62 धावा. आता तर 15 चेंडू आणि 62 धावा. प्रत्येक चेंडूवर 4 धावा मारायला लागतील तरी 2 धावा शॉर्ट पडतील. 100 धावांचं टार्गेट होतं कारण खूपच मोठं लक्ष. 7 षटकांमध्ये 100 धावा. पुढचा चेंडू. हो पटकी हुई डिलीवरी. इस बार जाकर रुकी विकेट कीपर बाला की दस्तानों में. एक और डॉट गेंद. 4 गेंद डॉट. यहाँ विकेट के साथ प्रशांत अपनी दूसरी ओवर का कंपेंसेट करता हुआ. दूसरी ओवर में 17 रन दे चुके थे. अब तक एक भी रन नहीं 4 गेंदों में. अगली गेंद बहुत ही बढ़िया पॉइंट की दिशा में. भगवान बांगर है उधर. एक ही रन मिलेगा और अनिल ने बहुत ही बढ़िया सपोर्ट किया आखिर वक्त में और गेंद को रोका. लेकिन जो काम करना था वो किया था भगवान बांगर. कप्तान ने गेंद को रोका था. नहीं रोकी जाती तो गेंद जाती पॉइंट की दिशा में सीमा रेखा के बाहर. लेकिन ऐसा हो नहीं सका. एक ही रन मिला और 1 रन के साथ स्कोर आगे गया 39 रन. हो इस बार बढ़िया प्रहार. कहां जाएगी गेंद हवा में. हो बढ़िया कैच लपका अर्जुन दिनकर था वह. बढ़िया एलिवेशन मिला था लेकिन डिस्टेंस नहीं मिला. गेंद दूर नहीं गई. दूरी नहीं पा सकी और बैक टू पवेलियन होते हुए गुल्लू विशाल. हर्षल गेला विशाल आला. शिवाजी आत्ताच आलेला आहे. यावेळी मात्र हे षटक काय सुरेख पडतंय. केवळ 1 धाव आतापर्यंत. षटक संपलं का ते. आणि ते षटक 1 धाव 2 गडी बाद. व्हॉट अ परफॉर्मन्स प्रशांत. पहिल्या षटकात 17 धावा. एकूण धावा 18. 2 विकेट्स आणि फलंदाजीमध्ये देखील तब्बल 47 धावा. हो हो घाई करायचे. अर्जुन दिनकर गोलंदाजी मार्कवर येतोय. नक्कीच अर्जुनला गोलंदाजी करताना पाहायला आवडेल कारण फलंदाजी तर सुरेख केली. 3 आकर्षक षटकार त्याच्या फलंदाजीतून आले होते आणि 1 चौकार. 22 यावेळी मात्र वादळ येतंय. ते वादळ आधी आलं होतं अस्नोली संघाचं 99 धावा 7 षटकांमध्ये. आता मात्र दसई संघ हो हे गेंद
बाहर से गुजरती हुई लेग स्टंप पे 1 रन मिलेगा वाइट की तहत और इस 1 रन के साथ स्कोर जाकर पहुंचा 40 रन और 60 रनों की दरकार 12 गेंद 30 की औसत नामुमकिन। ओहो इस बार क्या होगा अपील तो होगी जरूर लेकिन एक डॉट गेंद डालने में सफल। हो पडे सर 1 मिनिट नक्कीच पुढचा चेंडू एक्केचाळीस धावा धावफलकावर अंकित झाल्यात। अर्जुन दिनकर या ठिकाणी बोलिंग मार्कवर आहेत आणि शिवाजी बेरे संघर्ष तर चालू आहे, चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतायत। शॉर्ट पिच चेंडू होता यावेळी लेग स्टंपच्या बाहेर वाईड असेल, अभांतर धावेमध्ये भर, धावसंख्या धावफलकावर पोहोचली 42 धावा। औपचारिकता बाकी आहे सामन्यामधील, फक्त औपचारिकता बाकी आहे कारण मॅच जर एकंदरीत बघितलं तर 100 धावा जिंकण्यासाठी हवी होत्या आणि अजूनही 58 धावा होणार नाहीयेत, परंतु एंटरटेनिंग टास्क म्हणून या ठिकाणी काही फटके जर आले तर मजा येईल। ओ बॅटची एज लागली, चेंडू फाईन जातोय, फाईन लेग झोन मध्ये 4 धावा मिळतील। चौकार शिवाजी बेरेच्या बॅट मधून चौकार आलाय। आज शिवाजी बेरे जर ओपनिंगला आले असते तर कदाचित एक अर्धशतक देखील त्यांच्याकडून बघायला मिळालं असतं की जे अर्धशतक आपण या CPL मध्ये बघितलं। अनुभवी खेळाडू नेहमीच वरदस्त ठरत असतात, आज मात्र शेवटी आले, परंतु एक एंटरटेनिंग टास्क म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय। शॉर्ट चेंडू होता, पुल केलाय, पॉवरफुल, जेल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि शिवाजी बेरे यांची खेळी संपुष्टात। शिवाजी बेरे द बॉस इज बॅक टू द पवेलियन। औपचारिकता राहिले कारण आक्रमण तर करायचंच होतं, आक्रमण करण्याशिवाय पर्याय नाहीये कारण एकंदरीत बघितलं तर धावा धावफलकावर झाल्यात 46 धावा आणि जिंकण्यासाठी हव्यात 100 धावा। चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग आणि चांगली फिल्डिंग या तिन्ही डिपार्टमेंट मध्ये जर विचार केला तर मयूर दिनकरची पूर्णपणे टीम असेल टायगर स्पोर्ट अस्नोली संघ वर्चस्व गाजवते आणि परिणामी या ठिकाणी सुपर 16 मधून थेट नॉकआउट मॅच जिंकून आता मात्र ते पुढच्या स्पर्धेमध्ये या स्पर्धेमध्ये पुढच्या फेरीमध्ये पोहोचतील। हो विशाल भोईर ब्लाइंड शॉट खेळतायत, अगदी अशाच पद्धतीने आतापर्यंत ते 5 ते 6 चेंडू डॉट खेळले गेलेत। मागील जर विचार केला तर त्या दिवशी देखील आपण ज्या दिवशी त्यांचा पोल होता दिवस क्रमांक 6 त्या दिवशी देखील ते असेच बीट झाले होते। तर नंतर एक फटका चांगला पाहायला मिळतोय, फाईन लेग झोन मध्ये 4 धावा येणार नाहीयेत परंतु प्रयत्न करतायत विशाल भोईर असतील। धावा जर 100 झाल्या आणि 7 षटकामध्ये 100 धावा चेस करणं इतकं सोपं नाहीये, ते चेस करण्यासाठी तुम्हाला प्रति षटकामागे 15 ते 16 धावा येणं गरजेचे असतात। सन्माननीय विनोदजी भोईर सर यांचं देखील या ठिकाणी संध्याकाळच्या सत्रामध्ये आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। मॅचला सुरुवात करायची, अजून 2 मॅच खेळवायचेत आणि 3:45 वाजलेत, अजून 2 मॅच खेळवायचेत। निर्धारित 35 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग संपवायची असते तर 1 तास एका इनिंगला जातोय, वेळ कसा निघून जातोय हे आपल्या खेळाडूंना कळलं पाहिजे। वेळेला महत्व देत नाही, परिणामी सातत्याने वेळेचा अपव्यय होतो असतो। लॉफ केलाय दिनेश बांगर, 2 धावांसाठी प्रयत्न केला जाईल परंतु शेवटी थांबवलंय, एकच धावे समाधान कारण विशाल भोईर त्या ठिकाणी आहेत। विशाल भोईर यांना खेळायचंय अजून 7वं षटक। लेग स्टंपच्या या ठिकाणी लेग स्टंपच्या बाहेर वाईड असेल, अवांतर धावेमध्ये भर, थोडासा विलंब करते गोलंदाज, थोडस मला वाटतं भगवानजी आपण वाईट टाकले जात आहेत। दोन चेंडू आतापर्यंत झाले, एक वाईट टाकला गेलाय, औपचारिकता राहिले सामन्यामध्ये।
बीट होत आहेत विशाल. चांगली बॉलिंग भगवान बांगर फिरकीचा जादूगर, क्या बात आहे. बॅट्समनला पूर्णपणे बीट करतोय. पुन्हा एकदा लेगस्टम्पच्या यावेळेस बाहेर वाईड असेल. सातत्याने गोलंदाज चुकी करतोय, वेळ लावतोय. या स्पर्धेचा जर विचार केला तर बॉलरांनी जर 10-10 15-15 चेंडू एक ओव्हर कंप्लीट करायला घेतले तर 35 मिनिटाचे 1 तास होणार आणि परिणामी हे चांगलं नाहीये. गोलंदाजांनी 6 चेंडू 6 चेंडू मध्येच फिनिश करायचे. ओ अजून एक खराब लाईन. भगवान बांगर एक्झॅक्टली करायला काय चाललेत अजूनही त्यांना कळायला नसावं. 50 धावा ऑफर झाल्यात, अजून 50 धाव्यांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक राहिले 3. कोणता टर्न टाकतायत, मला वाटतं रॉंग वन टाकतायत. ओ परफेक्ट, हा चांगला चेंडू होता. 1 धाव मिळेल. 2 चेंडू सगळे बाकी औपचारिकता राहिले. वन साइड मॅच आज या ठिकाणी टायगर स्पोर्ट असलेली संघ शेवटचा चेंडू टाकल्यानंतर जिंकला जाईल. कारण इतकं मोठं आक्रमण आज केलं, ते आक्रमण इतकं भेदक होतं, इतकं विस्फोटक होतं की 100 धावा तब्बल 7 षटकांमध्ये लगावल्या गेल्या आणि नामदेव 11 दसई संघ ते आव्हान पेलू शकलेला नाहीये. 50च धावा ते करू शकले. बीट होत आहेत.